तर लक्ष द्या, आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 10 का आहे तर बघा, इन द adjoining in the figure x is any point in the interior of the triangle. x हा इंटिरियर मध्ये आहे. पॉइंट x जॉईन टू वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. तर इथं 3 ट्रायंगल आहेत. काय आहेत? 3 ट्रायंगल आहेत. तर कोणते ट्रायंगल? 3 ट्रायंगल कोणते आहेत? एक्स डी ई, एक्स ए एफ, एक्स डी एफ. या 3 ट्रायंगलचा एक्स हा काय आहे? कॉमन व्हर्टेक्स आहे. एक्स हा काय आहे? कॉमन व्हर्टेक्स आहे. पुन्हा काय सांगते आपल्याला प्रश्न? सेगमेंट पी क्यू. बघा, पी क्यू पॅरलर आहे डी ईला. पी क्यू काय आहे? पॅरलर आहे कशाला? डी ईला. आणि दुसरी गोष्ट काय सांगितली आपल्याला? क्यू आर पॅरलर आहे ई एफला. तर अतिशय सोपा प्रश्न आहे हा. तर लक्ष द्या. आता बघा, पी क्यू पॅरलर आहे डी ईला. या ट्रायंगलमध्ये विचार करा. बघा, एक्स डी ई, एक्स डी ई या ट्रायंगलमध्ये पी क्यू पॅरलर आहे डी ईला. मग एक्स पी डिवायडेड बाय पी डी. बघा, तर एक्स पी डिवायडेड बाय पी डी बरोबर असेल एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई. कशामुळं? तर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. या ठिकाणी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमवरून काय आहे? आता आपण जर या ठिकाणी बघा याचा विचार केला एक्स डी ई या ट्रायंगलचा, तर पी क्यू पॅरलर आहे कोणाला? डी ईला. मग या ट्रायंगलमध्ये बी पी टी वापरता येईल. तर बी पी टीनुसार काय असतंय? एक्स पी डिवायडेड बाय पी डी इज इक्वल टू असते एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई. सेम तसंच लक्षात घ्या, सेम तसंच काय? बघा, इन ट्रायंगल एक्स ए एफमध्ये एक्स क्यू पॅरलर आहे ई एफला. क्यू आर, क्यू आर काय आहे? पॅरलर आहे ई एफला. क्यू आर पॅरलर आहे ई एफला. मग या ठिकाणी काय असेल? तर एक्स आर डिवायडेड बाय आर एफ. बघा लक्ष द्या, एक्स आर डिवायडेड बाय आर एफ बरोबर असेल एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई. एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई. याचं सुद्धा कारण काय असेल? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. जर तुम्ही 1 आणि 2चा विचार केला, 1 आणि 2चा जर विचार केला तर कोणती बाजू समान आहे? तर उजवी बाजू समान आहे. एल एच एस आर एच एस समान आहे. मग आर एच एस जर समान असेल तर एल एच एस काय असते? समान असते. मग या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? बघा, तर एक्स पी डिवायडेड बाय पी डी बरोबर आहे एक्स आर डिवायडेड बाय आर एफ. एक्स पी बघा, तर आर एच एस काय आहे? समान आहे. आर एच एस जर समान असेल, या ठिकाणी आर एच एस एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई, एक्स क्यू डिवायडेड बाय क्यू ई. म्हणजे आर एच एस समान आहे. जर आर एच एस समान असेल तर एल एच एस काय असते? ऑलरेडी समान असते. गणिताचा रूल आहे तो. मग या ट्रायंगलमध्ये लक्षात घ्या, हा थर्ड. बघा, आपण पहिल्यांदा याच्यात विचार केला फर्स्टमध्ये, नंतर याच्यात विचार केला सेकंडमध्ये, आणि थर्ड याच्यात काय आलं आहे? एक्स पी डिवायडेड बाय पी डी बरोबर आले एक्स आर डिवायडेड बाय आर एफ. कळतंय? मग असं जर असेल तर कॉन्व्हर्स ऑफ
कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय असते? सेगमेंट PR पॅरलल असते सेगमेंट DE ला. तर याचं कारण काय असेल? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न काय आहे? 11 नंबरचा प्रश्न काय आहे? इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल कोण आहे? ABC आहे. लक्षात घ्या. ट्रायंगल काय आहे? ABC आहे. बघा ट्रायंगलचं नाव काय आहे? ABC. बघा ABC. तर रे CE आणि रे बघा BD. तर या ठिकाणी ट्रायंगलचं नाव काय आहे? ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये तर रे BD हा बायसेक्टर आहे. कोणाचा? तर अँगल ABCचा. अँगल ABCचा. आणि दुसरी गोष्ट काय? तर या ठिकाणी लक्षात घ्या रे CE हा बायसेक्टर आहे. कोणाचा? ते अँगल ACDचा. ACDचा. समजते? तर या ठिकाणी बघा हे तर DE काय सिद्ध करायचे आपल्याला? ED पॅरलल आहे कशाला? BC ला. हे आपल्याला सिद्ध करायचं. तर अतिशय सोपा प्रश्न आहे हा. लक्ष द्या. बघा इन ट्रायंगल ABC. बघा इन ट्रायंगल ABC. रे कोणता? रे समजा आपण सुरुवातीला काय घेऊ? रे CE असं घेऊ. चालते, काय अडचण नाही. बायसेक्ट अँगल ACB. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवरून बघा अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीवरून आपण काय लिहू शकतो? तर AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू या ठिकाणी AC डिवायडेड बाय BC. तर या ठिकाणी बघा याला 1 नंबर द्या आणि रिझन लिहा. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. तर काय होईल? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. रिझन काय होईल? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. बघा रिझन काय होईल? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सुरुवातीला काय केलं आपण? तर CE हा काय आहे? बायसेक्टर म्हणलं. कोणाचा? ACBचा. नीट लक्ष द्या. तर CE हा काय आहे? बायसेक्टर आहे. कशाचा? ACBचा. मग आपण असं लिहू शकतो AE डिवायडेड बाय EB इज इक्वल टू AC डिवायडेड बाय BC. किंवा एखादा विद्यार्थी काय लिहिल? AC डिवायडेड बाय BC इज इक्वल टू AE डिवायडेड बाय EB. असं लिहिलं तरी चालते. कळते? दोन्ही चालते. तुम्हाला जसं लिहा वाटते तसं लिहा.
मग या ठिकाणी आल्सो रे बी डी बाय रे बी डी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ABC. मग इथं काय येईल AD डिवायडेड बाय DC इज इक्वल टू AB डिवायडेड बाय BC. याला 2 नंबर द्या. तर रिझन याचं काय असेल अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. परंतु बट आपल्याला काय दिलं आहे बट आपल्याला प्रश्नात काय दिलं आहे बघा. आपल्याला काय दिलं आहे AB कॉन्ग्रंट आहे बघा. सेगमेंट AB कॉन्ग्रंट आहे सेगमेंट AC ला. सेगमेंट AB कॉन्ग्रंट दिला आहे सेगमेंट AC ला. AB कॉन्ग्रंट दिला आहे AC ला. मग आपण काय करू शकतो आता तुम्ही विचार करा AB जर कॉन्ग्रंट असेल AC ला तर मी ह्या AB च्या जागेवर AC लिहू शकतो निश्चित लिहू शकतो. जर मी या AB च्या जागेवर जर AC लिहिला AB कॉन्ग्रंट आहे AC ला तर मी AB च्या जागेवर जर AC लिहिला तर काय होतंय AC बाय BC. याला या ठिकाणी 3 नंबर द्या गिवन. मग या ठिकाणी 1 2 आणि 3 वरून मी काय लिहू शकतो देअरफॉर AE डिवायडेड बाय AB इज इक्वल टू AD डिवायडेड बाय DC फ्रॉम 1 to 3 फ्रॉम 1 to 3. मग या ठिकाणी या ABC मध्ये काय आहे AE डिवायडेड बाय EB बरोबर आहे AD डिवायडेड बाय DC. मग कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याच्यावरून आपण काय लिहू शकतो देअरफॉर सेगमेंट ED पॅरलल टू सेगमेंट BC कॉन्व्हर्स ऑफ बेसिक कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो ED पॅरलल आहे BC ला. समजतंय. तर या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट आपला संपलेला आहे कळतंय. तर या ठिकाणी बघा लक्ष द्या प्रोपोर्शनॅलिटी. तर या ठिकाणी बघा
आता शिकविण्याच्या नादामध्ये आपण अँगल बायसेक्टर जो थेरम आहे त्याचा कॉन्व्हर्स आपण सांगायचं राहिलं होतं. फक्त आपण त्याचा कॉन्व्हर्सच या ठिकाणी बघा, त्याचा फक्त कॉन्व्हर्सची स्टेटमेंट लिहूत. सरासरी ते परीक्षेला येत नाही, तर वाढलं तरी आपण रेग्युलर बॅचला ते घेऊत. या ठिकाणी समजून द्यायला काही अडचण नाही. आता तो भाग झाला आहे त्याच्यामुळं निश्चितच पुन्हा शिकविला जाईल. कळते ते या ठिकाणी त्याचा काही कॉन्व्हर्स आपल्याला दिला नाही, आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. तर या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. तो काय आहे? इफ इन ट्रायंगल ABC point D on side BC such that AB by AC बरोबर असेल BD by DC, then ray AD bisects angle BAC. बघा या ठिकाणी इन ट्रायंगल ABC पॉइंट D ऑन साइड BC. बघा हा ट्रायंगल आहे समजा. तर याचं नाव काय घ्यायचं? इथं बी घ्या. तर बघा हे बी सी आणि या ठिकाणी ए आणि इथं डी. जर असं असेल लक्षात घ्या, तर या ठिकाणी ट्रायंगल कोण आहे? ABC. ट्रायंगल कोण आहे? ABC. आणि या ठिकाणी डी हा पॉईंट कुठे आहे? BC वर. आणि जर असं असेल AB डिवायडेड बाय AC इज इक्वल टू असेल BD डिवायडेड बाय DC. बघा या ठिकाणी जर असं असेल लक्षात घ्या, AB बाय AC, AB बाय AC बरोबर असेल BD बाय DC ला. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं सुद्धा AC लिहा. म्हणजे AB बाय AC बरोबर असेल BD बाय DC ला. तर आपण काय म्हणू शकतो? रे AD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल BAC. अँगल BAC समजते? तर या ठिकाणी काय अडचण? तर याच्यामध्ये आपण कन्सेप्ट नेमकं कोणते बघितले?
पहिला बघितलं आहे BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. दुसरं बघितलं आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT. तिसरं बघितलं आहे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि पाचवं तर या ठिकाणी 3 पॅरलल लाइन्स and their transversal. तर या ठिकाणी या 3 या 5 कन्सेप्टवर प्रॅक्टिस सेट 1.2 डिपेंड आहे. या 5 कन्सेप्टवर प्रॅक्टिस सेट 1.2 डिपेंड आहे. तर सुरुवातीला हे 5 कन्सेप्ट बघा. सुरुवातीला हे 5 कन्सेप्टचा अभ्यास करा, कळतंय, आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल सुरुवातीला बघून लिहिले तरी चालतात, नंतर मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बाकीचा भाग आपण पुढच्या तासात बघूत.